वाढदिवस असो किंवा सण समारंभ, शुभेच्छा देताना जर एखादं चॉकलेट दिलं तर शुभेच्छांची रंगत अजून वाढते. मूड पटकन फ्रेश करणारं हे चॉकलेट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतं. चला तर मग आज आपण फक्त 3 पदार्थांपासून हे चॉकलेट बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे चॉकलेट घेतलेलं आहे. हे कंपाऊंड चॉकलेट आहे. त्यानंतर 10 ते 12 बदाम आणि 10 ते 12 काजू मी घेतलेले आहेत. अशा या 3 पदार्थांपासूनच आपण आजचं हे चॉकलेट बनवणार आहोत. बदाम अगोदर मी कट करून घेत आहे आणि काजू देखील मी कट करणार आहे. याचे बारीक बारीक तुकडे करून घेऊया. ड्रायफ्रूट्स टाकल्यामुळे चॉकलेट छान क्रिस्पी बनते. त्यानंतर मी चॉकलेटसुद्धा कट करून घेत आहे. कंपाऊंड चॉकलेट तुम्हाला कुठल्याही बेकरी स्टोअरमध्ये सहज उपलब्ध होईल किंवा डीमार्टमध्ये सुद्धा हे कंपाऊंड चॉकलेट अवेलेबल असतात. तिथून तुम्ही खरेदी करू शकता. कंपाऊंड कट करून घेतल्यामुळे तो नंतर पटकन मेल्ट होतो. इथे मी चॉकलेट मेल्ट करण्यासाठी एका भांड्यात पाणी घेतलं आहे आणि आता आपण या पाण्याला उकळी येऊ देणार आहे. दुसऱ्या भांड्यामध्ये मी क्रश करून घेतलेलं कंपाऊंड चॉकलेट घेतलं आहे. क्रश केल्यामुळे आता ते व्यवस्थित मेल्ट होईल. हे चॉकलेट आता आपण उकळी आलेल्या पाण्याच्या डब्यावर ठेवणार आहोत आणि पूर्णपणे मेल्ट करून घेणार आहोत. पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर चॉकलेट मेल्ट होण्यासाठी ठेवायचं आहे. अशा प्रकारे चॉकलेट मेल्ट करण्याच्या या प्रकाराला आपण डबल बॉयलर मेथड म्हणू शकता. चॉकलेट पूर्णपणे विरघळण्यासाठी 4 ते 5 मिनिटांचा वेळ लागतो. कुठलेही लम्प्स न राहता एकदम क्रीमी आणि स्मूथ अशी कन्सिस्टन्सी आपल्याला या चॉकलेटची करून घ्यायची आहे. चॉकलेटमध्ये जर लम्प्स असतील तर पुन्हा 1 मिनिटासाठी गॅस ऑन करून पूर्णपणे चॉकलेट विरघळून घ्यायचं आहे. चॉकलेटला स्ट्रॉंग फ्लेवर येण्यासाठी मी इथे 4 ते 5 थेंब व्हॅनिला इसेन्स किंवा चॉकलेट इसेन्स घालणार आहे. हा पूर्णपणे ऑप्शनल आहे. इसेन्स टाकल्यानंतर तो आपल्याला पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण या चॉकलेटमध्ये अर्धा चमचा तूप किंवा बटर घालून घेणार आहोत. तुपामुळे किंवा बटरमुळे चॉकलेटला एक स्मूथ टेक्स्चर येतं. इथे आपलं चॉकलेट पूर्णपणे विरघळून एक क्रीमीनेस यामध्ये आलेला आहे. खूप क्रीमी आणि स्मूथ असं हे तयार झालेलं आहे. या स्टेजला आता आपण या चॉकलेटमध्ये ड्रायफ्रूट्स ॲड करून घेणार आहोत. ड्रायफ्रूट्स चॉकलेटमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. त्यानंतर चॉकलेट बनवण्यासाठी मी इथे चॉकलेटचा साचा किंवा चॉकलेट मोल्ड घेतलेला आहे. या मोल्डमध्ये आता आपण चॉकलेट पूर्णपणे भरून घेणार आहोत. ड्रायफ्रूट्स आणि चॉकलेटचं हे मिश्रण चमच्याच्या सहाय्याने हळूहळू एका मोल्डमध्ये असं करून आपण भरून घेणार आहोत. चॉकलेट भरून झाल्यानंतर पुन्हा एकदा वरून थोडे थोडे ड्रायफ्रूट्स आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत. चॉकलेटचा हा साचा पूर्णपणे चॉकलेट आणि ड्रायफ्रूट्सनी मी भरून घेतलेला आहे. एअर बबल्स निघून जाण्यासाठी याला आपण थोडंसं टॅप करून घेऊया. आता आपण हा ट्रे फ्रीजमध्ये 10 ते 15 मिनिटांसाठी सेट होण्यासाठी ठेवूया. 10 ते 15 मिनिटांनंतर चॉकलेट व्यवस्थित सेट झालेलं आहे आणि खूप इझिली ते साच्यांमधून निघत आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर, सॉफ्ट आणि ग्लॉसी असं आपलं चॉकलेट तयार झालेलं आहे. अशा प्रकारे आपण सर्व चॉकलेट मोल्डमधून बाहेर काढून घेऊया. सिलिकॉनचा साचा असल्यामुळे चॉकलेट साच्याला चिटकत नाही आणि अगदी सहज बाहेर काढता येतात. आणि अशा प्रकारे फक्त 3 पदार्थांपासून अगदी सॉफ्ट, स्मूथ असे आपले ड्रायफ्रूट्स चॉकलेट तयार झालेले आहेत. अशाच नवीन रेसिपी तुम्ही स्वतः घरी ट्राय करू शकता. त्यासाठी शारदाज कुकिंग अँड बेकिंग या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.